आमची आई या कथाकथन उपक्रमामध्ये मी 22वी कथा सांगणार आहे. कथेचे नाव आहे आनंदाची दिवाळी. दिवाळीचे दिवस जवळ येत होते. माझ्या वडिलांनी मला व माझ्या भावंडांना एक नवीन सदरा घेतला, पण त्यांच्या नेसण्याचे धोतर फारच फाटले होते. आईने बरेचदा शिवले, परंतु ते आता शिवण्यायोग्य राहिले नव्हते. आईला फार वाईट वाटत होते, पण तिच्याजवळ पैसे नसल्यामुळे ती काहीच करू शकत नव्हती. त्याच दरम्यान माझ्या मामाने एका माणसाच्या हाती भाऊबीजेनिमित्त 3 रुपये व आमच्यासाठी खाऊ पाठविला होता. खाऊ म्हणजे जर्दाळू व पेपरमिंटच्या गोळ्या होत्या. आईने आम्हाला 1 जर्दाळू व 2 वड्या दिल्या, पण लहान भाऊ आणखी जर्दाळू पाहिजे म्हणून हट्टीपणा करू लागला. आईने सर्वांना समजावून सांगितले की तो खाऊ तुमच्यासाठीच आहे, लगेच सगळं संपवायचा का? पुरवून खाल्लात तर तुम्हालाच बरेच दिवस पुरेल. मुंग्या लागणार नाहीत अशा ठिकाणी खाऊ ठेवून दिला. थोड्या वेळाने मला हाक मारली व अमृत शेटजींकडे जा व धोतर जोड्यास किती पैसे लागतील ते विचारून येण्यास सांगितले. मी अमृत शेटजींकडे गेलो. त्यांना धोतर जोडीची किंमत विचारली व 2-3 नमुने घरी दाखवण्यासाठी घेतले. तेव्हा शेटजींचा मुलगा म्हणाला, दाखवून लवकर आण हो श्याम. मी अभिमानाने म्हटले, आम्ही काही घरी ठेवणार नाही आणि ठेवले तर लगेच पैसे देऊ. तुझ्याजवळ भारी आले आहेत पैसे, बापाजवळ तर दमडी नाही, अमृत शेठ म्हणाले. मला खूप वाईट वाटले. स्वाभिमानाची किंमत कळली. स्वाभिमानाने जगू म्हणणाऱ्याने मरावे, पण सावकाराचे कर्ज काढू नये. मी धोतराचे नमुने घेऊन घरी आलो. आईला दाखविले. आईने त्यातील एक पसंत केला. त्याची किंमत 3.5 रुपये होती. आईने पैसे माझ्याकडे दिले. मी ते पैसे दिले व बाकीचे धोतरजोड परत केले आणि एक विकत घेऊन आलो. आईने त्याची पाने निरनिराळी फाडली व प्रत्येकाला कुंकवाचे बोट लावले. वडील गावाहून परत आले तरी त्यांना ही गोष्ट कळली नव्हती. दिवाळीच्या दिवशी पहाटे मंगलस्नान झाल्यावर आई वडिलांना नवीन धोतर नेसाव्यास देणार होती. आम्ही मुले होतो तरी आम्ही ती गोष्ट फोडली नाही. आम्ही देखील आईच्या कटात सहभागी झालो होतो. उद्याची दिवाळी. पहाटे उठून आम्ही सर्वांनी अंघोळी केल्या. आमची स्नाने झाल्यावर वडील अंघोळीस गेले. ते आईला विचारत होते, माझे धोतर कुठे आहे ग? दिसत नाही आज. त्याची 2 अंग पुसणी केली. किती फाटले होते ते. आई म्हणाली, अगं मग आज काय नेसू? अजून महिनाभर गेले असले. ते म्हणाले, त्याचा तरी किती अंत पाहायचा. ते धोतर धुताना मला रोज लाज वाटायची आणि वाईटही वाटायचे. आई म्हणाली, अगं मला नेसायला सुद्धा लाज वाटत होती, परंतु लाज वाटली म्हणून पैसे काही वरून पडत नाही ना. ते म्हणाले, हे धोतर नेसा आज. आई म्हणाली, अगं शेठजी मला उधार देत नव्हता, मी त्याच्याजवळ मागितले होते. वडील म्हणाले, मी ते विकत आणले आहे. पुण्याहून आप्पाने भाऊबीजेचे पैसे पाठवले होते, त्या पैशांनी हे आणले. आई म्हणाली, तुझे लुगडे फाटले आहे. तुझ्या भावाने पाठवलेली ओवाळणी, त्यावर तुझा हक्क, ते आम्हाला घेण्याचा हक्क नाही. मी नवीन धोतर नेसावे व तुला नवीन लुगडे नसावे, याचे मला वाईट वाटते.
तुला आनंद झाला? मला नवीन धोतर घेतले म्हणून पण मला दुःख होत आहे, वडील म्हणाले. माझा आनंद तो तुमचा आनंद, उगीच मनाला लावून घेऊ नये, आई म्हणाली. शिकवण: कोणतीही वस्तू आपल्याकडे असली की ती लगेच संपवू नये, तिचा पुरवून वापर करावा. माणसाने स्वतःचा स्वाभिमान जपावा. नेहमी स्वतःचाच विचार न करता दुसऱ्यांचा देखील विचार करावा. धन्यवाद.